अगं तुझ्याशी बोलतोय मी, उत्तर हवंय मला. अरे बोल ना, काय काय करून बसलीस तू हे? अरे काय दादा काय झालंय? बाहेरपर्यंत आवाज येतोय. तुझ्या बायकोला विचार काय झालंय. नाही बघ, हे बघ काय केलंय तिने. वहिनी तू ठीक आहेस ना? आय एम सो सॉरी. अरे ठीक आहे. अरे काय केलंस तू हे? अरे मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं माझ्याकडून. काय चुकून? निदान माझ्या समोर तरी खोटं बोलू नकोस ग अंजली. चुकून केलंस तू हे? गरोदरपणात ह्या केमिकल ट्रीटमेंट चांगल्या नाहीत म्हणून पोट तिडकीनी सांगत होती तुला सई. ऐकलंस तिचं तेव्हा? त्या रागाच्या भरात केलंस तू हे. मम्मी मला काय माहित होतं त्या सईला इतकं भाजेल. सिरियसली तुला नव्हतं माहिती? मग आपण एक काम करूया, आपण ना ते सेम वॅक्स तुझ्या हातावर टाकूयात आणि मग बघूयात किती वाजतात ते. जा वॅक्स घेऊन ये जा. तुम्ही प्लीज शांत व्हा ना प्लीज. नाही वहिनी, कधीपर्यंत आपण शांतच राहायचंय? आणि तुझा प्रॉब्लेम काय अंजली? तुला लग्न करून या घरात यायचं होतं ना? तुझी इच्छा पूर्ण झालीये, हॅपी आहेस ना तू? मग तरीही आम्हाला का त्रास देतीयेस? झालं रडणं सुरू. म्हणजे तुला काही उत्तर द्यायचंच नाहीये, हो ना? काय उत्तर देणार होते मी ओकार तुला? मला ना आजकाल असं वियर्ड फील होत आहे. माझे हार्मोन्स ना अप डाऊन होत आहे. काय सांगणार होते मी? मला अजिबात हॅपी नाही वाटत. म्हणून असा विचार केला की सेल्फ पॅम्पर करून तरी जरा थोडं फ्रेश फील होईल. यासाठी जर बाहेर गेले असते ना तर मम्मी आणि सई दोघी चिडल्या असत्या माझ्यावर. म्हणून ब्युटिशियनला मी घरी बोलावून घेतलं रे. मला काय माहिती असं सगळं होईल. अगं पण आम्ही तुला परत परत सांगत होतो ना की ह्या केमिकल ट्रीटमेंट गरोदरपणात चांगल्या नसतात. तेव्हा ऐकायला तयार नव्हतीस तू. बाळाचं भलं कशात आहे हे बघायचं सोडून हिच्याशी भांडायला लागलीस, चिडलीस तिच्यावर. ज्या दिवशी आपलं लग्न झालं होतं त्याच दिवशी मी तुला सांगितलं होतं की वहिनीला अजिबात त्रास नाही झाला पाहिजे म्हणून. कुठलंही कारस्थान करताना 10 वेळा विचार करायचाच म्हणालो तुम्ही, तरी तू वहिनीला. अरे मी कुठलंही कारस्थान नाही केले ओंकार. कळत कसं नाहीये तुला? या सईशी नव्हतं भांडायचं मला. अचानक राग आला आणि कंट्रोल नाही झाला आणि वॅक्स पडलं तिच्या अंगावर. बघितलं हे असं होतंय ओंकार. प्रेग्नन्सीमुळे ना हार्मोन्स अप डाऊन होत आहे. या घरात ना मी एकटं फील करते रे. बोलायला कुठे नसतं माझ्याकडे. इतकी एकटी आहे की इतर आवाजच वाटत नाही. पण यू नो व्हॉट, गुड आयडिया. इकडे नकोस थांबूस तू. चल बॅकपॅक करायला घे. मी स्वतः तुला तुझ्या घरी सोडून येतो. चल बॅकपॅक कर. जा 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 जा. म्हणजे हे माझं घर नाहीये का? परत मला घरातून बाहेर काढतोय. काय करू मी आता? अंजली तू आधी शांत हो. तुला कोणीही घराबाहेर काढत नाहीये. पण ओमीचं म्हणणं मलाही पटतंय. तू तुझ्या माहेरी जा. तसंही तुला माहेरी गेल्यावर बरं वाटेल आणि गरोदरपणात माहेरी जायची ओढ असतेच. जा तू. करेक्ट आहे, ऍक्च्युली करेक्ट बोलताय तुम्ही सगळे. खरं तर तू आता घरी जाणंच एकदम बेस्ट आहे. आय मीन सगळ्यांसाठी तेच चांगले आहे आता. तू जा घरी. ओमी
तू जाणार आहेस तिला सोडायला की मी जाऊ? हो दादा, मीच जाईन सोडायला. ग्रेट. ओंकार तुला अंजली काय करतेस? चूक झाली माझ्याकडून. सॉरी. हवं तर शिक्षा दे मला, पण प्लीज मला माहेरी नको पाठव. मला नाही जायचंय रे माहेरी. अगं पण तुला तुझ्या आई बरोबर राहायला आवडतं ना? मग हो पण तिकडे पॉप्स असणार आहे. पॉप्स मला टॉन्ट मारतील आणि मला परत स्ट्रेस होईल. अरे मग तुझी अपेक्षा काय आहे? तुला तुझ्या घरी जायचं नाहीये, तुला इथे आमच्या बरोबर नीट पण वागायचं नाहीये. करायचं तरी काय तुला मग? की स्वतःची मनमानी चालवायची आहे नुसती? ओमी, जरा शांत हो बाळा. हे बघ, हे असं वातावरण बाळासाठी चांगलं नाहीये. प्लीज. आय नो तुला आता खूप राग आलाय, पण मी एक सजेस्ट करू का? तू आणि मी आपण दोघंच कुठेतरी बाहेर जाऊया का? मला नाही जमणार. का? आता काय प्रॉब्लेम आहे? अंजली, ऑफिसमध्ये खूप काम आहे आणि दादा पण येत नाहीये. सो ऑलरेडी ऑफिसमध्ये खूप वर्कलोड आहे. दॅट्स ओके. बाबा करतील 4 दिवस हँडल. नॉट अ बिग डील. आता तर देवांश पण बोलला. ओंकार प्लीज प्लीज आपण दोघं जाऊया. मला आपल्या बाळाला बरं वाटेल. प्लीज. फाईन. बेस्ट. मग कुठे जाऊया आपण एक काम करूया. आपण पॅरिसला जाऊया का? किंवा लंडनमध्ये जाऊया. लंडनमध्ये आता वेदर खूप छान असणार आहे. लंडनमध्येच जाऊया आपण. हा अंजली, ऐकशील माझं? नाही म्हणजे तुम्ही जायला माझी काहीच हरकत नाहीये, पण विमान प्रवास वगैरे नको. हा, इथल्या इथे जवळ कुठेतरी जा तुम्ही. ओमी, चालेल ना? ओमी, तुझ्या त्या एका मित्राचं वाड्याला रिसॉर्ट आहे ना, तिकडेच जा ना मग तुम्ही. आणि डॉक्टरांना विचारून मी अंजलीला जी काय औषधं लागणार आहे ती पाठवून देते. नाही तू डॉक्टरांशी बोलू नकोस. नाही मला कारण जायचंच नाही आता. मूड गेला माझा. अरे आत्ताच तरी इतकी एक्साइट झालीस तू? हो पण आत्ता गेला माझा मूड. मी नाही जात कुठे. मी थांबते घरीच. हा आता मी जाते. रेस्ट करते थोडा. ओके जाते. छान आहे घड्याळ.
काल मला म्हणालीस आपण एकत्र शॉपिंगला जाऊया आणि आज एकटीच जाऊन आलीस. नाही ग, ऑफिस मधल्या कोणाचा तरी आहे, तो विसरला होता. तो नाव काय त्याचं? देवांश. देवांश. देवांश हे नाव मी तुझ्याकडून याच्या आधी कधीच नाही ऐकलं. अगं कारण नवीन आलाय तो. हो, आणि त्या नवीन आलेल्या देवांशचा घड्याळ तू घरी का घेऊन आलीस? असंच. तुला माहितीये माई, तो ना खूप डायनॅमिक माणूस आहे. त्याचा ना प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्ह अप्रोच असतो. मग प्रॉब्लेम मोठा असो वा छोटा, तो शांतपणे विचार करून प्रॉब्लेमचा रूट कॉज शोधून काढतो. छान वाटतोय ग हा देवांश तुझ्या बोलण्यावरून. त्याला कितीतरी बोलव ना घरी. ते त्याच्या घरी कोण कोण असतं? मला काय माहित कोण असतं त्याच्या घरी. असेल बायको, आई, बहीण. म्हणजे त्याचं लग्न झालंय? हो माई, लग्न झालंय. आता काय अख्खी कुंडली काढणारच का त्याची? किती प्रश्न विचारतीयस? पण मी फक्त माई तू जा इथून, मला काम करू दे. शमिका बाळा. माई एकदा सांगितलं ना, प्लीज मला काम करू दे. ठीक आहे, तुझे कपडे आणलेत, लावून ठेवते कपाटात. काय होतंय मला? मुळात इतकी चिडचिड का होतीये माझी? आणि मी का इतका विचार करतेय याचा? वॉलेट आणि रुमाल. की काय राहिलं? घड्याळ. घड्याळ 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 कुठे गेलं? पण घड्याळ देवांश पण ना. घड्याळ नाही इथे. घड्याळ घड्याळ कुठे ठेवलं देवांशने? नेहमी तर इथेच ठेवतात ना. हे पण ना. कधी कुठे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वाह, क्या सुंदर सुरुवात झाली आजच्या दिवसाची. क्या बात आहे. देवांश, तुमचं घड्याळ सापडत नाहीये. काय? हो, मी सगळीकडे शोधलं, म्हणजे ड्रॉवर मध्ये पण पाहिलं, पण कुठेच नाहीये. एक तर ते घड्याळ माझ्या हातावर असतं, नाहीतर मग ड्रॉवर मध्येच असतं. दुसरीकडे कुठे जाणार आहे? नाही, मला आठवतंय काल तुम्ही जेव्हा ऑफिस मधून आलात ना, तेव्हा तुमच्या हातात नव्हतं घड्याळ. तुम्ही ऑफिस मध्ये वगैरे कुठे विसरून आलात का? नीट आठवा. अरे हा, अरे यार, आता आठवलं. ते काल कॉन्फरन्स रूम मध्ये प्रेझेंटेशन देताना घड्याळ काढून ठेवलं होतं मी. आय गेस तिकडे विसरलो असेल. विसरले म्हणजे हरवलं असणार आहे. नाही नाही नाही, हरवलं का असेल? कोणीतरी उचलून ठेवेल ना. देवांश, ते घड्याळ मी गिफ्ट केलंय तुम्हाला. आय नो, रिलॅक्स. इतकं का टेन्शन घेताय? अरे मी शोधतो ना ते घड्याळ, तुम्ही नका टेन्शन घेऊ. सई, रिलॅक्स. आय प्रॉमिस मी ते शोधून काढेन. ओके, चल चला, मी आवरतो. हा,
तू लवकर आलास आज? येस, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. मुद्दामच लवकर आलोय आज. काय झालं? काही शोधतोयस का? हा, ते माझं वॉच काल मी इथे काढून ठेवलं होतं ना मीटिंग सुरू असताना, नंतर मी इथेच विसरलो. मला वाटलं इथेच असेल, पण इथे नाही आहे ते आत्ता. माहिती कुठे गेलंय, काहीच कळत नाहीये. घड्याळच आहे ना, एवढा का पॅनिक होतोयस? त्यापेक्षा दुसरं घे ना. ॲक्च्युली माझ्या वाईफने गिफ्ट केलंय ते वॉच मला, जरा स्पेशल आहे माझ्याकरता म्हणून. काहीच कळत नाही कुठे गेलंय. आता काय दिवसभर घड्याळ शोधणारस का? 2 मिनिटात मीटिंग आहे आपली. हरी अप. सॉरी मॅम, यू आर राईट. नंतर शोधतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. प्लीज सिट. लेट्स स्टार्ट. कालच्या डिझाईन्समध्ये तुम्ही काही चेंजेस सांगितल्या होत्या, त्या इनकॉर्पोरेट करून नवीन डिझाईन तयार केल्या, त्या तुम्हाला दाखवायच्या होत्या. मग आजच दाखवणार आहात ना? येस मॅम. मग दाखवा ना. स्टॉप वेस्टिंग माय टाइम. सॉरी. हे बघा, हा लॉबी एरिया आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे लॉबी एरियाचं सिटिंग आपण वाढवली आहे आणि फ्रंट डेस्कची अरेंजमेंट सुद्धा आपण चेंज केली आहे. व्हॉट? प्लीज कंटिन्यू. आणि मॅम, हा टोटल जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये टोटल 4 फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आपण बघतो आहे. बघा, तुम्हाला जर या गोष्टी आवडत असतील किंवा इनफ. स्टॉप दिस नॉनसेन्स. काय झालं मॅम? काय आहे हे? मॅम, तुम्ही मला जे चेंजेस करायला सांगितले होते तेच मी तुम्हाला एक्सप्लेन करते. मी सांगितलेले चेंजेस केलेत तुम्ही? तुमचे इनपुट्स कुठे आहेत? मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्स मधून शिकून येता ना तुम्ही. मग काम तर साधं क्लर्कचं सुद्धा करता येत नाहीये तुम्हाला. एवढा पगार मी तुम्हाला देते ते तुमचे क्रिएटिव्ह इनपुटसाठी, मी सांगितलेलं काम करण्यासाठी नाही. तुम्हाला जर साधे क्रिएटिव्ह इनपुट्स टाकता येत नसतील ना, तर यू आर युजलेस टू मी. आय एम सॉरी. सॉरी, मी असं मध्ये बोलतोय. व्हॉट? मॅम, मॅम मला असं वाटतं की हे सगळं ना मिसकम्युनिकेशनमुळे झालं आहे. तर तुमची परमिशन असेल तर या प्रोजेक्टमध्ये मी लक्ष घालू? फाईन, गिव्ह इट अ ट्राय. पण आज संध्याकाळपर्यंत मला प्रोजेक्ट आहे. येस मॅम, डोंट वरी. आम्ही तुम्हाला अजिबात डिसअपॉइंट नाही करणार. You better not. Start now. Right now.
कोणी आहे का? कुरिअर, जागीरदारांसाठी कुरिअर आलंय. ए बाबा ए, दे माझ्याकडे दे. तुम्ही इकडे राहता काय? नाही, साड्या विकायला आले. काहीतरी आपलं दे म्हटलं की द्यायचं ना. जा. ना तुमची इथे सही लागेल. बाबा कुठेही सही घेऊ नको, घेशील प्रॉपर्टी नावावर करून. आलात तुम्ही? तरी मला वाटलंच तुमचा आवाज ऐकल्यासारखा. ते पोरगा आलं होतं आता कुरिअर घेऊन. मी काय बोलायच्यात तुमचं पार्सल माझ्याच हातात कोंबून गेला. बघा ना कसं गेला वाटतं. येऊ का आतमध्ये? या ना, या बसा तुम्ही, या. सई, अगं ललिता ताई आल्यात बघ. हा, मी पाणी आणते. काय बरं वाटलंय पाणी प्यायल्यानंतर. इतकी अस्वस्थ झाल्या हो तुमचा फोन आला म्हटल्यावर. काय झालं? अंजलीला काळजीच वाटायला लागली तिची. कुठे आहे? कुठे आहे अंजली? माझं पार्सल आलं होतं ना. आली. मम्मी, मेसेज आला होता मला. ओ मॅडम, अहो हे तुमचं जिथं जागतं पार्सल आलं तिकडे बघा जरा. मॉम तू थांब ग जरा. माझं पार्सल कुठे आहे? हे काय इथे ठेवले बघ. मग आधी सांगायचं ना मॉम. काय तू पण. अंजली, हे पार्सल पण तोच. अच्छा हो का? नाईस. हे पण आलं. मॉम चल आपण माझ्या रूम मध्ये जाऊया आणि गप्पा मारूया. आत्ताच आले मी. जरा तुझ्या सासूबाईंशी बोलते ना. हा, नाही असू दे, हरकत नाही. आपण बोलूया नंतर. तुम्ही अंजलीच्या रूम मध्ये जाऊन गप्पा मारा. मी चहा पाठवते. मॉम आता मम्मी पण सांगतात ना. चल ना रूम मध्ये. आले आले. काय बाई तरी पोरगी इतका हट्ट असतो ना हिचा. हिच्या हट्ट पुढे काही चालतच नाही. आले हा जानकी ताई. चल आलेच हा, बोलू जानकी ताई. चल.